घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला बाईंनी आता चाकी घातली माझ्या मनाला लई बरं वाटलं म्हणून मी थँक्यू बी बोललो पण त्या सॉरी का म्हणल्या अरे तू थँक्यू म्हणालास मग काय म्हणायचं म्हणून म्हणाले असतील हा त्या काय अडाणी आहेत होय तुझ्यासारख्या माझ्यासारख्या वा रे वा तू नाही शहाणा की आपल्यासारख्या म्हण ए, पण मी म्हणायच्या आधी त्या का सॉरी म्हणल्या का म्हणून अरे असेल काहीतरी शहरातलं जाऊ दे आपल्याला काय करायचं हा ए, पण काय झालं माहिती करायला पाहिजे त्याशिवाय मला चैनच पडणार नाही बघ याला एक उपाय आहे एक काम कर तू गावात जा तिथनं डायरेक्ट शाळेत बाईंच्या समोर उभं राहा आणि विचार त्यासनी सॉरी का म्हणाला म्हणून असं कसं बिंडोक निघणार नाही का आपण अरे निघाल तर निघू दे की खऱ्याला कसला डर आणि बाईसनी बी कळल चौथी नापास राहण्याला काय बी कळालेलं नाही तेव्हा समजून सांगतील तुला सॉरी का म्हणाले ते नग नग असं डायरेक्ट विचारायला नग एक आयडिया आहे आता बघ साहेबाला भेटायचं असेल तर पेला गाठायला लागते तसं आपण पहिल्यांदा रेणूबाईला विचारायचं काय हा हा चालतंय की विचार हा पण आजच विचार मी हा मी नाही बाबा अरे ती लय फटाकडे आहे कशी वाचकन बोलते माहिती आहे ना व ए अरे दोस्त आहेस ना व माझा एवढं बी कर नाही दोस्तासाठी आजच विचार काय मग तू बी चल संगट एकट्याला भ्या वाटते मला ठीक आहे चल ताजी आहे ना बाई होय ही बघ माठ आहे होय माठ आहे तू इथे घे मी तिकडे मागे जाऊन चालते चालते ए तू ये फटाक कर नाही विचारू अरे पण तू पाहिजेस की सांग तिला मी हाय की सांग तिला इथं इथं ये बरं आहे तुझं जातो का लवकर तू बी चल जा अरे चल की तू बी जाय ना ते देईन एक अरे जा कशी आहे भाजी मावशी पैसे घेऊ नका आपल्या ओळखीचे बाई जरा बोलायचं होतं बाजूला येत आहे काय बोलायचं ते इथंच बोलायचं अहो म्हणजे मला नाही राणादाला विचारायचं आहे म्हणजे विचारणार मीच आहे खरं विचारणार राणादाच आहे
ते बाई सॉरी का म्हणाल्या असं विचारतोय तू. मग त्यालाच सांग की विचारायला. त्याने विचारलं असतं तर मला कशाला इथे पाठवलं असतं. रानादानं काय पिये ठेवलाय वय रे तुला? हा छा 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 पे नाही काय दोस्त आहे आपण दोस्त. पर ते सॉरी का म्हणाला ते सांगा की. सांगू? हा रानादा कुस्ती अंजलीमुळे हारला असं तिला वाटतं. हा? असं का म्हणून? ती समोर आली की रानादाची बोलतीच बंद होती. त्यात ती दिसली आणि रानादा कुस्ती बी हारला. अंजली समोर रानादाची सगळी ताकद जाती असं तिला वाटते. अजून काय? काय नाही एवढंच. काय सांगितलं? अरे त्यांच्यामुळे तू कुस्ती हरलास असं वाटलं त्यासनी म्हणून सॉरी. असं कसं? अरे बाई दिसली की तुझी बोलती बंद होत्या, तुझी समधी ताकद जात्या असं वाटलं अंजनी बाईसनी. अजिबात नाही. अरे त्या दिवशी त्या आल्या म्हणून तू कुस्ती हरलास असं वाटलं त्यासनी. ए एकदा सांगितलं ना वा असं अजिबात नाही म्हणून. हे समजत त्यासनी वाटलं, आता मी काय करणार त्यात. थांब आता दावतो त्यासनी माझी ताकद काय ती. यो बैल हारला कसं काय? कुठं गेला याच्या अंगातला समजा जोर? काहीतरी गडबड आहे. ताईसाहेब नखपालीस. काय आहे? नखपालीस. कोणता रंग आहे? लाल. तुला कोणता रंग आणाय सांगितला होता? लाल. यो लाल रंग आहे? वय. पकड. चंदे तुझ्या डोक्यातला खरंच फॉल्ट झालाय. लाल आणि मरून मधला फरक कळणं झालाय तुला. कसा असतो या लाल रंग? लाल. रक्ताचा रंग म्हणजे लाल रंग असतो या. दाव का तुला? नाही चुकून झालं. चल जा. याडछाप. याला म्हणतात लाल रंग. चल लाव. ताईसाहेब तुमच्यासारख्या हौशीत तुम्हीच बघा. नीट लाव. संदीप तुझी अक्कल कुठं फिराय गेलीये काय? काय करतेस? चुकलं. तू पण ना त्या बैलाच्याच गतीची बघ. तुला पण कुस्ती खेळायच पाठवाय पाहिजे. हा बस चल. चंदा तुला खरंच कुस्ती खेळाय पाठवलं तर त्या बैलासारखं हारून येशील का जिंकशील? नाही आता तुम्ही बोलतायसा तर जिंकून येणार तुमच्यासाठी. वाग माझी पट्टी. परवाची कुस्ती खेळाय तुलाच पाठवायला पाहिजे होतं बघ. एक तर तो बैल हारून आलाय, वर सांगना झालाय का हारलाय ते. एकदा विचारलं, दोनदा विचारलं. गोड किती वेळा बोलायचं ग माणसानी? होय ताईसाहेब हे लपवा छपवीचं नवीनच शिकलेत रानादा. बघ की खरं काय हाय ते बघाय पाहिजे. नाही त्या बैलानं स्वतःचं तोंड काळं केलंय ते आपल्यासाठी चांगलंच आहे. आव असं कसं? एवढा जोरदार गडी कुठल्या पोरी बिरीने तर जोर कुठलं काढून घेतला नाही ना? नाही पोरगी समोर दिसली का तंतर दी त्या बैलाची. उगा काय बी बोलू ना ग. आव हे कलियुग आहे आणि कलियुगात काय बी घडतंय माहित आहे ना?
आणि रानात हारला म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणजे यो बैल तालमीत जाऊन कुस्ती खेळत होता का पुरीच्या माग धावत होता ते बघायला पाहिजे म्हण की. वय ताईसाब. नाही 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 चंदे, मग असं नाही होता कामा. त्या बैलाच्या एका डोळ्याला तालीम आणि दुसऱ्या डोळ्याला शेत एवढंच दिसलं पाहिजे. वस्ताद नरसिंग वस्तादाला विचारलं पाहिजे नक्की काय घोळ आहे तो. ही पण काही लेच्या बेच्या नाहीये. असा काय धोबी पछड देतो ना, गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. काय ग बाई मेला हा आवेश तरी. अहो नाश्त्याला कांदे पोहेच खाणार आहे ना, का खुराक सुरू करायचंय आजपासून. 20 अंडी, 2 लिटर दूध, 10 भाकऱ्या देऊ का थापून. ओ कागदी पैलवान, पहिल्यांदा हे तुमचं जे स्वप्नरंजन चाललंय ना ते बंद करा. नको त्या वयात नको ते करायला जाल आणि हाडं घ्याल गळ्यात बांधून. निस्तरणार कोण पुन्हा. अंजली, डबा विसरशील का घेऊन जा आठवणीनं. आणि हो, पेपरचे गठ्ठे ते, कुस्तीचं मैदान नाही. अंजली, अंजली अगं चल की लवकर, हेडसर ओरडतील ना परत. बाबा येते मी. सॉरी. काय ग किती वेळ. अंजली, हे घे, तुझ्या आवडीची वालाची उसळ दिली. न विसरता खा बरं. रेणू तू पण खा. अगं आई, मी शाळेत शिकवायला जाते, जेवायला नाही. आणि 2 डबे कशाला. अगं एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या हेड सरांसाठी. नाही नाही, दुसरा डबा रानादासाठी असणार. बरोबर आहे रेणू तुझं. अगं राणादांसाठीच आहे तो डबा. ऐन दिवाळीच्या दिवसात आले नाहीत ना ते घरी, म्हणून त्यांच्यासाठी दिवाळीचे लाडू दिलेत. द्या बरं त्यांना. रानादांना लाडू लईच आवडतात. होय ना व? ए रेणू, राणाजींना माझा एक निरोप दे. त्यांना म्हणा वेळ असला की घरी येऊन जा. माझं एक काम आहे छोटस. अहो छोटा असू दे नाहीतर मोठा असू दे, तुमचं काम आहे म्हणल्यावर रानादा नक्की येणार. हो का? आता नाही वाटत तुला उशीर होते का? इथेच भरवायची आपण शाळा. चल येते बाबा. चल बाय. सनिदा कुठं आहेत? आहेत की वरती. ओ सनिदा, ओ सनिदा, ओ सनिदा. काय राहू द्या. काय नाही, तो कर्नाटकचा पाहुणा तुम्हाला लय हुडका लागलाय. ज्याला त्याला विचारतोय सनिदा कुठं आहेत, सनिदा कुठं आहेत. तो जर इथं आला तर लय मोठा राडा होईल.
अहो सनीदा तो कर्नाटकी पाहुणा मला हळू बोल की. कोणी बघितलं म्हणजे? अहो तो पैसे मागायलाय पाहुणा. अरे काहीतरी डोसकं लावा आणि कटीव की त्याला. हा कठीण आहे ते. त्याला म्हटलं मी, तो काय ऐकना. तो म्हणतोय 4 लाख टाकायचं आणि मगच बोलायचं. अरे कितीदा सांगितलं मी. हा अहो अरे तुला काय सांगालो मी? हा त्या का माझ्या इज्जतीचा फालुदा करायला जाऊ द्या. मी तुमच्या इज्जतीचा फालुदा करवलोय. अहो तुमच्या इज्जतीचा फालुदा तर तो कर्नाटकी पाहुणा करायलाय. अहो घरला येतो म्हणतो होता, मी अडवलं, नाहीतर 10 वाड्या आला असता त्यो. सांगायचं की त्याला सनिदा म्हणजेच सूरजसिंह गायकवाड. हे कळाल्यापासूनच तू लईच्या काळाय. पण तू एवढी मोठी पार्टी आहे, मग पेमेंट का होत नाही? मारी आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे पैसे द्यायला लागणार. तो काय ऐकना झालाय आणि पक्क्या त्याला मधनं डिवचत असते. अरे मग सांग की त्याला, म्हणावं पैसे नाही बुडणार. 4 लाख म्हणजे सनिदासाठी किस झाडकी पत्ती आहे. हा आणि 4 लाख 8 लाख 8 लाखात होणार की फॅक्टरी? 8 लाख. अरे 8 लाखात फॅक्टरी होणार की उद्या? आपल्या गावात फॅक्टरी होणार, आपलं गाव सुधारणार. हा अरे आपल्याला आयुष्यात लय प्रगती करायची आहे उद्या. कसली प्रगती? अरे प्रगती लय करायची आहे. ए बाबा ए, आजच्या दिवस सांभाळून घे की तू. माझ्याच्यानं होणार नाही. अहो तो पाहुणा माझं लई डोसकं खायला लागलाय. हे बघ, तू सांगितलंस म्हणून भेट लावली. आता तुझं तू बघून घे बाबा काय ते. कुठून आहो तसं आठवली आणि पेट लावली. मला काय माहिती रानात हारणार म्हणून. आपल्याला अडचणी टाकून तो रमला असेल तिथं शेतात. ताकद दाखवीत. ताकद नाही वय, याला म्हणतात ताकद. काय समजता काय मला? राणा आहे मी, राणा. लई पॉवर आहे आपल्यात. 99 100. हे राणा, अरे याड लागायची पाळी आली. बात कर की आता. किती झालं? मला माहित नाही, 4-5 हजार झाला असेल. काय रे तू? साधं मोजणं मी जमना तुला? मोज. अरे मोजून मोजून दम लागला. आता काय जीव घेतोस होय माझा? हट. बघितली का ताकद? तुम्हाला बघून जात असती वय? नाही जात. जात नाही, जातच नाही. अरे त्या बुजगावण्यासमोर कोण बी ताकद दाखवल. हिम्मत असेल तर तुझ्या ताकदीवर ज्यांनी डाऊट घेतलाय त्या खऱ्या बाईसनी दाखव बघू. हा घाबरतो का काय? आणि इकडे अरे 10 दाखवेल. वय वय, असं कोण बी दाखवल. डोळ्यात डोळं घालून दाखव तुझी पावर. आता डोळा कुठं आला मधी? ताकदीचा ना डोळ्याचा काय संबंध? माहित नाही,
पण जुनी माणसं म्हणतात माणसाची खरी ताकद डोळ्यात असत्या. हा, तुला जर आता तुझी ताकद दाखवायची असेल तर बाईंच्या डोळ्यात डोळं घाल, म्हणजे पटेल त्यासनी राहण्याची खरी ताकद काय ते. पर तुला काय डोळ्यात डोळं घालायचं जमायचं नाही. अरे तुझी नजर पायावर नाटे ना. जाऊ दे सर, तुला नाही जमणार ते. अरे 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 सोड. का नाही जमणार मला? अरे का नाही जमणार? अरे ए, तू बघच नजरेत नजर घालून दावतो का नाही माझी ताकद ते? अरे होय. अहो, दावतोच.